नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट. प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे. एनआय, एटीएस आणि सीबीआय यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आलेली आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या नेटवर्कला काही बाह्य आर्थिक पाठबळ आहे का यावर देखील तपास होणार आहे. कारवाया राष्ट्रविरोधी घटकांशी जोडलेल्या आहेत का याचाही तपास केला जाईल. कोणत्या प्रतिबंधित संघटनेशी अप्रत्यक्ष थेट संबंध आहे याची विचारणा केली जाईल. हे एक संघटित गट म्हणून कार्यरत होते का याचीही विचारणा केली जाईल. तर नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता वर्तवली जाते. एनआय, एटीएस आणि सीबीआय कडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आलेली आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात एक मोठं रॅकेट असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. हा प्रकार अतिशय सिरियस घेण्याची आवश्यकता आहे. नाशिक हे काय IT हब नाही आहे. नाशिकपेक्षा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये IT कंपन्या खूप आहेत. पुणे तर ITचं हब आहे. नाशिकमध्ये जो प्रकार घडला आहे तो प्रत्येक कंपनीमध्ये घडतोय का याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्या कंपनीची कोण मेन लोक असतील त्यांनी अतिशय लक्ष देण्याची आवश्यकता आहे. किंवा प्रशासनानं, पोलिसांनी सुद्धा प्रत्येक IT कंपनीमध्ये याबाबतची चौकशी करून असे काय प्रकार घडत आहेत का, घडत असतील तर ते उघडे केले पाहिजेत, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे.